नमस्कार. आज आपण इतिहासाची पानं उलटून एका अशा साम्राज्यात जाणार आहोत ज्यानं भारताचा चेहरामोहराच बदलून टाकला. हो, आपण बोलतोय दिल्ली सल्तनतबद्दल. पण आपण फक्त तारखा आणि लढायांमध्ये अडकून नाही राहणार, तर त्यांचं जग त्यांच्याच नजरेतून, त्यांच्याच शब्दांमधून समजून घेणार आहोत. पण मग प्रश्न हा आहे की 700 वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या साम्राज्याला आपण आज खऱ्या अर्थाने समजून कसं घेणार? म्हणजे विचार करा, त्या काळात आजच्यासारखं काहीच नव्हतं. मग त्या लोकांचं जगणं, त्यांचे विचार, त्यांची संस्कृती हे सगळं आपण कसं काय जाणणार? खरं तर हे जवळजवळ अशक्यच वाटतं, नाही का? याचं उत्तर गंमत म्हणजे त्यांच्याच शब्दांमध्ये दडलेलं आहे. कारण शब्द हे फक्त बोलण्यासाठी नसतात, ते तर अख्ख्या संस्कृतीचा आरसा असतात. त्या काळातले शब्द आपल्याला सांगतात की तेव्हाचा समाज कसा होता, कोणाच्या हातात ताकद होती आणि सामान्य माणसाच्या मनात काय विचार चालत होते. चला तर मग सुरुवात करूया त्या साम्राज्याच्या अगदी केंद्रस्थानापासून, म्हणजे तिथल्या लोकांपासून. कोण होती ही मंडळी आणि समाजात त्यांचं स्थान काय होतं? काही खास शब्दांमधूनच आपल्याला याची उत्तरं मिळतील. पहिला शब्द आहे खानजादा. याचा शब्दशः अर्थ आहे घरात जन्मलेला. हे होते सल्तनतचे जुने, विश्वासू आणि प्रस्थापित तुर्की अधिकारी, म्हणजे सत्तेच्या अगदी जवळचे लोक. या एका शब्दावरूनच आपल्याला कळतं की सत्तेच्या वर्तुळात कोण होतं आणि कोणाच्या हातात खरी शक्ती होती. आता येऊया त्या वर्गाकडे ज्याच्या जीवावर संपूर्ण साम्राज्याचा डोलारा उभा होता. खुद काश्त. हे होते स्वाभिमानी शेतकरी, ज्यांची स्वतःची जमीन होती, स्वतःची अवजारं होती. ते कोणाचे गुलाम नव्हते, तर अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आणि स्वतंत्र भाग होते. आणि तिसरा महत्त्वाचा गट होता धिम्मी, सल्तनतमध्ये राहणारे गैरमुस्लिम नागरिक. जिझिया नावाचा एक विशेष कर भरून त्यांना राज्यात सुरक्षितपणे राहण्याचा आणि स्वतःच्या धर्माचं पालन करण्याचा अधिकार मिळत असे. ह्या एका शब्दात आपल्याला सल्तनतच्या कायदेशीर रचनेची आणि धोरणांची एक झलक मिळते. तर अशी होती काहीशी सल्तनतची सामाजिक रचना. सगळ्यात वर सत्तेचे भागीदार खानजादा, समाधानाचा कणा असलेले खुदकाष्ट आणि कायदेशीर चौकटीत संरक्षण मिळालेले धिम्मी, या 3 गटांवर सल्तनतचा समाज उभा होता. समाज कसा होता हे तर आपण पाहिलं, पण एवढं मोठं साम्राज्य नक्की चालवलं कसं जायचं? त्यांच्या प्रशासनाची आणि लष्करांची रचना काय होती? चला बघूया. सल्तनतच्या प्रशासनातला एक सगळ्यात महत्त्वाचा विभाग म्हणजे दिवान-ई-अर्ज. सोप्या भाषेत सांगायचं तर हे होतं त्यांचं संरक्षण मंत्रालय. राज्याच्या सुरक्षेची A to Z जबाबदारी या विभागाची होती. आणि या संरक्षण मंत्रालयाचा जो बॉस होता त्याला आरीज असं म्हणायचे. सैनिकांची भरती करणं, त्यांचे पगार वेळेवर देणं आणि सैन्यात शिस्त टिकवून ठेवणं, ही सगळी कामं आरीजच्या अखत्यारीत येत असत. म्हणजे हे पद किती महत्त्वाचं असेल याचा अंदाज येतो. पण कोणतंही राज्य फक्त लष्कराच्या जोरावर चालू शकत नाही. त्यासाठी लोकांची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि हे काम करायचा सदरुसदूर हा अधिकारी लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक गरजांकडे लक्ष द्यायचा. यातून आपल्याला राज्याचा एक मानवी चेहरा दिसतो. म्हणजे सद्र-उस-सदूर हा फक्त एक अधिकारी नव्हता, तर तो सुलतान आणि सामान्य जनता यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा होता. तो लोकांच्या तक्रारी ऐकायचा, त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि राज्यात न्याय टिकून राहील याची काळजी घ्यायचा. आणि हो, राज्य चालवायला पैसा तर लागतोच. आरीज-ए-मुस्तखराज नावाचा एक खास विभाग होता, जो कर वसुलीचं, विशेषतः थकलेल्या करांच्या वसुलीचं काम करायचा. यावरून राज्याची आर्थिक शिस्त किती कडक होती हे दिसून येतं. चला आता जरा सल्तनतच्या तिजोरीत डोकावूया. त्यांची अर्थव्यवस्था कशी होती, पैसा कसा होता, व्यापार कसा चालायचा आणि संपत्तीचा मुख्य स्रोत नक्की काय होता? कोणत्याही साम्राज्याची खरी ओळख तिच्या चलनातून, तिच्या नाण्यांवरून होते. सल्तनत काळात 2 नाणी खूप महत्त्वाची होती, ज्यांनी तिथल्या अर्थव्यवस्थेला आकार दिला. एक होता चांदीचा टंका आणि दुसरा होता तांब्याचा दाम. ही फक्त धातूची नाणी नव्हती, तर ती राज्याच्या समृद्धीची आणि ताकदीची प्रतीकं होती. बरं, या 2 नाण्यांमध्ये फरक होता. टंका हे चांदीचं मौल्यवान नाणं होतं, ते गुलाम घराण्याच्या काळात सुरू झालं. तर दाम हे तांब्याचं, रोजच्या व्यवहारांसाठी वापरलं जाणारं नाणं होतं, जे पुढे शेरशाह सुरीच्या काळात खूप प्रचलित झालं. ह्या नाण्यांवरूनच त्या काळातली आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज बांधता येतो. आता स्क्रीनवर फक्त एक आकडा दिसतोय, 40. याचा या नाण्यांशी काय संबंध असेल बरं? तर याचं उत्तर दडलंय त्यांच्या किमतीमध्ये. अधिकृत व्यवहारांसाठी एक चांदीचा टंका मिळवण्यासाठी तब्बल 40 तांब्याचे दाम मोजावे लागत होते. ह्या एका छोट्याशा हिशोबावरून त्या काळातल्या आर्थिक व्यवहारांची कल्पना येते.
की सामान्य माणसाच्या खिशात काय होतं आणि मोठ्या व्यापारात काय चालायचं. सल्तनत फक्त कर गोळा करत नव्हती, तर गरजेच्या वेळी लोकांना मदतही करत होती. सोंधर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. ही होती मोहम्मद बिन तुगलकच्या काळात शेतकऱ्यांना दिलेली सरकारी कृषी कर्ज. यावरून हेच दिसतं की शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य स्वतः पुढे यायचं. आणि साहजिकच शेती हीच संपत्तीचा मुख्य स्रोत असल्यामुळे जमिनीची मोजणी खूप महत्वाची होती. जरीब हे जमीन मोजणीसाठी वापरलं जाणारं एकक होतं. या पद्धतशीर मोजणीमुळे कर वसूल करणं जास्त सोपं आणि अचूक झालं. तर मग आत्तापर्यंत आपण लोक, प्रशासन आणि अर्थव्यवस्था याबद्दलचे वेगवेगळे शब्द पाहिले. आता या सगळ्या तुकड्यांना एकत्र जोडून बघूया की दिल्ली सल्तनतचं नेमकं कसं चित्र आपल्यासमोर उभं राहते. हे सगळे शब्द जेव्हा आपण एकत्र आणतो तेव्हा दिल्ली सल्तनतचं एक जिवंत चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. खानजादा आणि खुदकास्ट सारखे शब्द समाजातील स्तर दाखवतात. दिवानी अर्ज प्रशासनाची ताकद दाखवतं. टंका आणि सोनधर सांगतात की अर्थव्यवस्थेचं चक्र कसं फिरायचं. आणि धिम्मीसारखे शब्द राज्याच्या धोरणांवर प्रकाश टाकतात. खरं तर हे शब्द इतिहासाचे छोटे छोटे तुकडे आहेत जे एकत्र येऊन एक मोठी कहाणी पूर्ण करतात. या सगळ्यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते. शब्द हे फक्त बोलण्यापुरते मर्यादित नसतात. ते तर एखाद्या युगाच्या, एखाद्या संस्कृतीच्या जिवंत खुणा असतात. जणू काही एखादी कलाकृतीच. ते आपल्याला काळाच्या मागे घेऊन जातात आणि एक पूर्ण जग आपल्या समोर उभं करतात. पण जाता जाता एक विचार मनात येतोच. जर हे प्रशासनाचे, सत्तेचे आणि व्यापाराचे शब्द आपल्यापर्यंत पोहोचले आहेत, तर त्या सामान्य माणसांच्या, त्या शेतकऱ्यांच्या, त्या स्त्रियांच्या गोष्टींचं काय झालं ज्या कधी कागदावर उतरल्याच नाहीत? त्यांच्या कथा कुठे हरवल्या असतील? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?